नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण गुरुचरित्राचा 29वा अध्याय घेत आहोत. तरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे, म्हणजे माझे सर्व अध्याय सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर ज्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा. तर आपण अध्याय सुरू करूयात. गुरुचरित्र अध्याय 29वा. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, माघे कथा निरोपिलीसी भस्म महात्म्य. श्री गुरुसी पुसिले त्रिविक्रम भारतीने. पुढे कथा कवने परी झाली असे गुरुचरित्री. निरोपावी सविस्तरी सिद्धमुनी कृपा सिंधू. असे विनवी शिष्य राणा. ऐकोनी सिद्ध प्रसन्न वदना सांगतसे तये क्षणा. भस्म महात्म्य पर्येसा श्री गुरु म्हणे त्रिविक्रमासी. भस्म महात्म्य पुसशी एक चित्त करोनी मानसी. सावध होनी ऐकपा. पूर्वापार कृतयुगी वामदेव म्हणजे योगी. प्रसिद्ध गुरु तो जगी. वर्तत होता भूमीवरी. शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी. ग्रहदारा विवर्जुनी. काम क्रोधादी तेजुनी. हिंडत होता महीवरी. संतुष्ट निस्पृह मौनी. भस्म सर्वांगी लावोनी. जटाधारी असे मुनी. वल्कल वस्त्र व्याघ्रजीन ऐसा मुनी भूमंडळात. नाना क्षेत्र हिंडत पावला. क्रौचारण्यात जेथे संचार राक्षसांचा. तया स्थानी असे एक ब्रह्मराक्षस भयानक. मनुष्यादी जीवानिक भक्षितसे पर्येसा. ऐसे अघोर वनात वामदेव गेला हिंडत. ब्रह्मराक्षित अवचित गेला धावोनी भक्षावया. ब्रह्मराक्षस क्षुधाक्रांत तयाशी भक्षू धावत. करकरा दात खात मुख पसरोनी जवळी आला. राक्षस येता देखोनी नामदेव निशंक मनी. उभा असे महाज्ञानी. पातला राक्षस तया जवळी. राक्षस मनी संतोषित ग्रास बरवा लाधला म्हणत. भक्षावया कांक्षा बहुत येऊनी धरिला आलिंगोनी. आलिंगिता तयाशी भस्म लागले. राक्षसाशी झाले ज्ञान तयाशी. जाती स्मरण जन्मांतरीचे. पातक गेले जळोनी. राक्षस झाला ब्रह्मज्ञानी. जैसे लागता चिंतामणी. लोह सुवर्ण होतसे. मानस सरोवरी जैसा काक होय राजहंस. अमृत पाजिता मनुष्यास देवत्व होय ज्या परी. जैसी का जांबू नदांत मृतिका घालिता कनक होत. तैसा पापी झाला पुनीत योगियाचे अंग स्पर्शे. समस्त मिळती मन कामना. दुर्लभ सत्पुरुष दर्शना. स्पर्श होता गुरुचरणा. पापा वेगळा होय नर. ब्रह्मराक्षस भयानक काय सांगो त्याची भूक. गज तुरंग मनुष्य लोक सकळ आहार करीतसे. इतुके बक्षिता त्याशी न जाय भूक पर्येशी. तृष्णाकांत समुद्राशी प्राशिता त्रशा न जाय. ऐसा पापी राक्षस होता मुनी. अंगस्पर्श गेली क्षुधा. आक्रोश झाला ज्ञानी पर्येसा. राक्षस ज्ञानी होऊनी लागला मुनीश्वराचे चरणी. त्राही त्राही गुरु शिरोमणी. तुची साक्षात ईश्वर
तारी तारी मुनीश्वरा बुडालो घोर सागरा उद्धरी मज दातारा जगदीश्वरा कृपा सिंधू तव दर्शन मात्रेशी जळूनी गेल्या पापराशी तू कृपाळू भक्ताशी तारी तारी गुरुराया येणे परी मुनीश्वरास विनवितसे ब्रह्मराक्षस वामदेव कृपा समरस पुसो लागला तये वेळी वामदेव म्हणे त्यासी तू कोण कोणाच्या वंशी ऐशिया घोर वनाशी राहिलाशी का या ठाया ऐकोनी ऐसे वचन ब्रह्मराक्षस करी नमन विनवितसे कर जोडून ऐक त्रिविक्रम मुनिराया राक्षस म्हणे ते वेळी मज ज्ञान झाले सकळी जाती स्मरण अंतकाळी पूर्वापरीचे स्वामिया तयामध्ये माझे दोष उत्कृष्ट जन्म 25 त्यांचा दिसतसे प्रकाश ऐका स्वामी वामदेवा पूर्वजन्मी 25 होतो राजा येवन देशी दुर्जय नाम आपणासी दुराचरी वर्तिलो जान मी मारिले बहुत लोक प्रजेशी दिदले बहुदुःख स्त्रिया वरिल्या अनेक राज्यमध्ये करोनिया वरिल्या स्त्रिया अमित अन्य भोगिल्या नाही गणित एक दिवस घेऊनी रती सुख पुनरपी न भोगिती येशी एके दिवशी एकीशी रती देऊनी त्यजी तिशी ठेवी अंतर्ग्रहाशी पुनरपी ते न देखे नैनी ऐसे अनेक स्त्रियाशी ठेविले अंतर्ग्रहाशी माते शापिती अहर्निशी दर्शन नेदी म्हणोनी सकळ राव जिंकोनी आणिल्या स्त्रिया धरोनी एक दिन भोगुनी ठेविल्या अंतर्ग्रहाशी जेथे स्त्रिया सुस्वरूप असती बळे आणून दे रती संतोषे त्यान येती तया द्रव्य देवनी अन्वी विप्र होते जे माझे देशी ते जाऊनी राहिले अन्य ठायाशी मी भोगी त्यांचे स्त्रियाशी उन्मत्तपणे परियेसा पतिव्रता सुवासिनी विधवा मुख्य करोनी त्याही भोगी उन्मत्तपणी रजस्वाला न सांडिल्या विवाह न होता कन्याशी बलात्कारे भोगी त्याशी येणे परी समस्त देशी उपद्रविले मधांधपणे ब्राह्मण स्त्रिया 300 400 क्षत्रिया विख्यात वैश्य स्त्रिया षटकात शतशत शूद्र स्त्रिया सहस्रजान 100 चांडाळिनी सहस्र वरिल्या पुलिंदिनी 500 स्त्रिया डोंबिनी रजकिनी वरल्या शतचारी असंख्यात वारवनिता भोगिल्या म्या उन्मत्तता तथापि माझे मनी तृप्तता नाही झाली स्वामिया इतक्या स्त्रिया भोगून तृप्त नव्हे माझे मन विषयासक्त मद्यपान करी नित्य उन्मत्त मी वर्तता येणे परी देखा व्याधिष्ट झालो यक्षमादिका परराज्य येऊनी ऐका राज्य सर्व हरिले मग जाणा आपणासी मरण आले परियेसी मग नेले यमापासी नरकामध्ये घातले देवांची सहस्र वर्ष देखा 10 वेळ फिरलो ऐका पितरासहित नरका भोगिले नरक येणे परी पुढे जन्मलो प्रेतवंशी विद्रुप देह आपणाशी सहस्र शिष्णे अंगाशी लागली असती परियेसा येणे परी दिव्यशत वर्षे कष्टलो क्षुधाक्रांत पुन्हा येमपंथ नाना कष्टे कष्टलो तुझ्या जन्म आपणाशी व्याघ्र झालो जीवहिंसी अजगर जन्मत देशी 4था झालो लांडगा 5वा जन्म आपणाशी ग्राम सुकर परियेशी 6वा जन्म परियेशी सरडा होऊनी जन्मलो 7व्या जन्मी झालो श्वान 8वा जंबुकमतीहीन 9वा जन्म रोही हरण 10वा झालो ससाना देखा मर्कट जन्म 11 सांबर झालो मी 12 मुंगूस झालो मी 13 चतुर्दश वायस पै जन्म आपण 15 जांबुवंत झालो क्लेशी रानडुक्कर 16 जन्म पावलो परियेशी 17 जन्मी आपण गर्दभ झालो अक्षहीन
मार्जार योनी भोगून आलो अष्टादशेशी 19व्या जन्माशी मंडूक झालो परयेशी कासव जन्म विशंतीशी 21वा मत्स्य झालो 22वा जन्म थोर झालो तस्कर उंदीर दिवांद झालो बधीर उलूक झालो 23वा जन्म चतुर्विशतीशी झालो कुंजर तामसी 25व्या जन्माशी ब्रह्मराक्षस आपण देखा क्षुधाक्रांत अहर्निशी कष्टलो मी परयेशी निराहार अरण्यवासी वर्ततसे स्वामी या तुम्हा देखता अंतकरणी वासना झाली बक्षीन मनोनी या लगे आलो धावनी पापरूपी आपण देखा तुमचा अंगस्पर्श होता जाती स्मरण आले आता सहस्र जन्मीची दुष्कृतता दिसतसे स्वामी या माझे माते आता जन्म पुरे तव अनुग्रहे मी तरे घोरांदर संसार नुरे याती कडे करी तू तारक विश्वासी मनोनी माते भेटलासी तव चरण महिमा ऐसी स्पर्श होता ज्ञान झाले भूमीवर नर असती तैसा नव्हेशी तू येती तव महिमा दिसे ख्याती निरोपावे दातारा महापापी दुराचारी आपण असे वनांतरी तव अंग स्पर्श मात्री ज्ञान अखिल झाले मज कैसा महिमा तुझे अंगी ईश्वर होशील की जगी आम्हा उद्धारावया लागी आलासी स्वामी वामदेवा ऐसे म्हणता राक्षसी वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे आयशी माझे अंगी परियेसा सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगी लागले किंचित त्याने झाले तुझ चेत ज्ञान प्रकाश जन्मांतरीचा भस्म महिमा अपरंपार ब्रह्मादिका अगोचर याची कारणे ईश्वर भूषण करी सर्वांगी ईश्वर वंदिले ज्या वस्तूशी वर्णिता अशक्य अम्मासी तोची शंकर व्योमकेशी जाने भस्म महिमान तू जरी पुसशी अम्मासी सांगेन दृष्टांत परयेशी आम्ही देखिला दृष्टीशी अपार महिमा भस्माचा विप्र एक द्रविड देशी आचारहीन परयेशी सदा रत्र शूद्रुनिशी कर्मभ्रष्ट वर्तत होता समस्त मिळवणी विप्र जाती त्या द्विजाशी बहिष्कारी ती माता पिता दायाद गोत्री त्यागिता त्याशी बंधुवर्ग येणे परी तो ब्राह्मण प्रख्यात झाला आचारहीन शूद्रीने ते वरून होता काळ क्रमुनिया ऐसा पापी दुराचारी तस्कर विद्येने उदरभरी आणि स्त्रियाशी व्यभिचार करी उन्मत्तपणे परयेशी वर्तता ऐसे के दिवशी गेला होता व्यभिचाराशी तस्कर विद्या करिता निशी वधिले त्याशी एके शूद्रे मग तया प्रेताशी ओढुनी नेले तेच निशी टाकिले बहिर्ग्रामेशी अघोर स्थळी परयेसा श्वान एकतये नगरी बसले होते भस्मावरी सुधाक्रांत ते अवसारी हिंडत गेले प्रेतगाणी देखोनी तया प्रेताशी श्वान गेला भक्षावयाशी प्रेतावरी बैसून हर्षी सुधा निवारण करीत होता भस्म होते स्नानापोटी भस्म होते श्वानपोटी ते लागले प्रेताचे ललाटी वक्षस्थळी बोवटी लागले भस्म परयेसा प्राणत्यागिता द्विजीवर नेत होते यमकिंकर नाना परी करीत मार यमपुरी नेताती कैलासपुरीचे शिवदूत देखुनी आले ते प्रेत भस्म अंगी उज्ज्वलित म्हणती याते कोणी नेले याते योग्य शिवपूर केवी नेताती यमकिंकर मनोनी धावती वेगवक्त्र यम किंकरा मारावया शिवदूत येता देखुनी यमदूत जाती पळोनी तया द्विजाते सोडूनी जाती आपुले यमपुरा जाऊनी सांगती यमाशी गेलो होतो भूमीशी आणीत होतो पापियाशी अघोर रूपे करून या ते देखोनी शिवदूत धावत आले मारू म्हणत हिरोनी घेतले प्रेत वधित होते अम्माशी आता अम्मा काय गती कधी जावो न त्या क्षिती आम्हा शिवदूत मारिती म्हणून विनविती यमाशी
ऐकोनी दूतांचे वचन यम निघाला कोपून गेला त्वरे करून शिवदूताजवळी तो. यम म्हणे शिवदूताशी का मारिले मम किंकराशी हिरोनी घेतले पापियाशी शिवपुरा केवी नेता. याचे पाप असे प्रबळ सरित सिकता गणवेल त्याहुनी अधिक केवळ अघोर रूप असे देखा. नव्हे योग्य शिवपुराशी न्यावया हा विमानेशी केवी नेता मूळपणेशी म्हणून येम कोपला. ऐकोनी यमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारून प्रेत कपाळी लांछन होते भस्म परियेसा. वक्षस्थळी भाळाशी बाहू मुळी कर कंकणेशी भस्म लागता प्रेताशी केवी अतळती दूत तुझे. आम्हा अज्ञाईश्वराची भस्मांकित तनू ज्याची नित्यवस्ती असे त्याची कैलासपदी शाश्वत. भस्म कपाळी लागत केवी अतळती तवदूत तत्काळी होतो वधित परिधर्मे सोडिले. पुढे आपल्या दूताशी बुद्धी सांगा तुम्ही ऐशी ज्यावरी भस्म परेसा त्या ते तुम्ही नानावे. भस्मांकित नराशी दोष न लागती परेशी तो योग्य होय स्वर्गाशी म्हणून सांगती शिवदूत. शिवदूतांचे वचन ऐकून यमधर्म गेला परतून आपल्या दूता पाचवरून सांगत असे परियेसा. यम सांगे आपल्या दूता भूमीवरी जाऊन आता जे का असती भस्मांकिता त्या ते तुम्ही ना आणावे. अनेक परी दोष जरी केले असती अपरंपारी त्या ते नानिजे आमच्यापुरी त्रिपुंडरिक नराशी. रुद्राक्ष माळा ज्याच्या गळा असेल तिलक त्रिपुंडरी टिळा त्या ते तुम्ही नातळा आज्ञा असे श्री शिवाची. वामदेव म्हणे राक्षसाशी या विभूतीची महिमा ऐशी आम्ही लावितो भक्तीशी. देवादिका दुर्लभ पाहे पाईश्वर प्रीतीशी सदा लावितो भस्माशी. ईश्वरे वंदिल्या वस्तूशी कोण वर्णू शके सांग पा. ऐकोनी वामदेवाचे वचन ब्रह्मराक्षस करी नमन. उद्धरी गा जगजीवन ईश्वर तुची वामदेवा. तव चरण मज भेटले सहस्र जन्मीचे ज्ञान झाले. काही पुण्य होते केले त्या गुणे भेटलाशी. आपण पूर्वी राज्य करिता केले पुण्य स्मरले आता तळे बांधिले राणी तत्वता दिल्ली वृत्ती विप्राशी. इतके पुण्य आपणाशी घडले होते परियेशी. वरकड केल्या दोषराशी राज्य करिता स्वामिया. जंगी नेले यमपुराशी यमे पुशिले चित्रगुप्ताशी. माझे पुण्य त्या यमाशी सांगितले चित्रगुप्ते. तधी माते यमधर्मे आपण सांगितले होते पुण्य पंचविशंती जन्मी जान फळ येईल म्हणून. त्या पुण्यापासून जोडले हे तव चरण करणे स्वामी उद्धारण जगद्गुरु स्वामी या. या भस्माचे महिमान लावावयाचे विधान कवन मंत्रे अवधारण विस्तारोनी सांग पा. वामदेव म्हणे राक्षसाशी विभूती दारण मजपुस्सी सांगेन ते विस्तारेशी एक चित्ते ऐकपा. पूर्वी मंदार चल पर्वती क्रीडेशी गेले उमापती. कोटी रुद्रांगणा सहिती बैसले होते ओळंगेशी. 33 कोटी देवासहित देवेंद्र दर्शनाशी येत. अग्नीवरून देवासहित कुबेर वायू आले तेथे. गंधर्व यक्ष चित्रसेन खेचर पन्नग विद्याधरण की पुरुष सिद्ध साध्य जान आले गुह्यक सभेशी. वेदाचार्य बृहस्पती वशिष्ठ नारद तेथे येती. आर्यमादी पितर येती आले ईश्वर ओळंगेशी. दक्षादी ब्रह्मा एर सकळ आले समस्त ऋषिकुळ. उर्वशादी अप्सरामेळ आले ईश्वर सभेशी. चंडिकासह शक्ती देखा आदित्यादी द्वादशका
अष्टवसू मिळून ऐका आले ईश्वर सभेशी. अश्विनो देव परियेशी विश्वदेव मिळून द्वादशी आले ईश्वर सभेशी ऐक ब्रह्मराक्षसा. भूतपती महाकाळ नंदिकेश्वर महानीळ काठीकर दोघे प्रबळ पार्षद उभे असती. वीरभद्र संकर्षण मणिभद्र षटकर्ण वकोदर देवमान्य कुंभोदर आला तेथे. कुंभोदर मंडोदर विकटवर्ण कर्णधार धारकेत महावीर भूतनाथ तेथे आला. भृंगी रिटी भूतनाथ नाना रूपी गुण समस्त नानावर्ण मुख्य ख्यात नाना अवयव शीर दूत रुद्रगण रूपे कैसे सांगेन ऐक विस्तारेशी. कित्येक कृष्णवर्ण ऐशी श्वेतपीत धूम्रवर्ण हिरवे ताम्र सुवर्णवर्ण लोहित चित्र विचित्र जान मंडुकासारिखे असे वदन. रुद्रगण आले तेथे नाना आयुध शस्त्रेशी नाना वाहने भूषणेशी. व्याघ्रमुखे कित्येकाशी किती सुखर गजमुखी कित्येका वक्रमुख कित्येक श्वान श्रगालमुख उष्ट्रवदन किती एक किती शरभ वैरुंडलवत वदन. सिंहमुख कित्येक किती घोर बकमुख किती एकाशी मुख एक दोन मुख गण देखा. चतुर्मुख किती एक चतुर्भुज कित्येक किती एक हीनमुख ऐसे तेथे गण येती. एक हस्त द्विहस्तेशी पाच सहा हस्तकेशी पाद नाही. किती एकाशी बहुपाद किती जाना कर्ण नाही. कित्येकाशी एक कर्ण अभिनवेशी बहुकर्ण परियेशी ऐसे गण येती तेथे. कित्येका नेत्र एक किती चार नेत्रमुख कित्येक स्थूल कुब्जक ऐसे गण ईश्वराचे. ऐशा परीच्या गणासहित बैसला शिवमूर्ती मंत्र सिंहासन रत्नखचित सप्त प्रभावळींचे. आरक्त एक प्रभावळी तियेवरी रत्ने जल्ली अनुपम दिसे निर्मळी सिंहासनी परियेसा. दुसरी देखा प्रभावळी हेमवर्णे पिवळी मिरवी रत्नबहाळी सिंहासनी शंकराचे. तिसरी एक प्रभावळी नीलवर्ण सोज्वळी ती असती कुसरिली सिंहासनी ईश्वराचे. चौथी प्रभावळी रत्नखचित असे कमळी आरक्तवर्ण असे जळली सिंहासनी ईश्वराचे. वैडूर्य रत्नखचित मुक्ते जळली बहुत पाचवी प्रभावळी विख्यात सिंहासनी ईश्वराचे. सहावी जेका प्रभावळी पुष्परांगाची या वेली मुक्ता फळांची या जाळी सिंहासनी ईश्वराचे. सातवी जिका प्रभावळी अनेक रत्ने तिये जळली विश्वकर्म्याने निर्मिली अपूर्व देखा त्रिभुवनात. ऐशिया सिंहासनावरी बैसला असे त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरी भासतसे परियेसा. महाप्रळय समयाशी सप्तार्णव मिळणी जैसी तैसा या श्वास उच्च श्वासी. ईश्वर बैसलासे भाळनेत्र ज्वाळमाळा संवंतराग्नी जटामंडळा कपाळी चंद्र षोडश कळा शोभतसे सदाशिव. तक्षक देखा वामकर्णी वासुकी दक्षिणकर्णी दोघांची या नैनी तेज फाकले. निळकंठ आपण नागहार आभरण सर्पाचे करी कंकण मुद्रिकाही त्यांची या. मेखला सूत्र सर्पाचे चर्म परिधान व्याघ्राचे शोभा देहे दर्पणाचे ऐशिया परी दिसतसे. करकोटक पद्माची केली नुपुरे तयांची पौर्णिमे प्रभा चंद्राची तैसा शुभ्र दिसतसे. म्हणून कर्पूर गौर म्हणती ध्यानी घ्यायजे पशुपती ऐसा भोळा चक्रवर्ती बैसला ते सभेत. रत्नमुकुट असे श्री नागेंद्र तो केयुरी
कुंडलाची दीप्ती थोरी दिसतसे ईश्वरू. कंठी सर्पाचे हार नीलकंठ मनोहर. सर्वांगी सर्पा अलंकार शोभतसे ईश्वरू. शुभ्र कमळी अर्चिला की चंदने असे लेपिला. कर्पूर कर्दलेसी लेपिला तैसा दिसे ईश्वरू. दशभुजा ईश्वराशी एक एक अयुधेशी. बैसलासे सवेशी सर्वेश्वर शंकरू. एके हाती त्रिशूळ देखा दुसरे हाती डमरू देखा. येते हाती खडगनिका शोभतसे ईश्वरू. पाणी मात्र एका हाती धनुष्य बाणे कर शोभती. खडांग फरश एके हाती त्रिशूळादिके मिरवितसे. श्रंगासन कमळ देखा धरिलेसे पिनाका. दशभुजी दिसे निका बैसलासे सवेशी. पंचवक्त्र सर्वेश्वर एकेका मुखाचा विस्तार. दिसतसे सालंकार सांगेन ऐका श्रोतेजन. कलंकावीन चंद्र जैसा किंवा क्षीरफेन परियेसा. भस्मभूषित रूपे तैसा दिसे मन्मथ दाहक. चंद्र सूर्याग्नी नेत्र नागहार कटीसूत्र. दिसे मूर्ती पवित्र सर्वेश्वरू परियेसा. शुभ्र टिळक कपाळी बरवा शोभे चंद्रमौळी. हास्यवदन होठ पवळी बैसलाचे श्री शंकर. दुझे मुख उत्तरेशी शोभत असे विस्तारेशी. ताम्रवर्ण करकमळेशी अपूर्व दिसतसे परियेसा. जेवी डाळिंबीचे फूल किंवा प्रभातर विमंडळ तैसे शोभे मुखकमळ शंकराचे परियेसा. तिसरे मुख पूर्व दिशेशी गंगार्धचंद्र शिरेशी. जटाबंधन परियेशी केले सर्पवेष्टुनिया. एक मुख दक्षिणेशी विक्राळ दाढा दारुणेशी. मिरवे नीळवर्णेशी दिसतसे शंकरू. मुखातुनी ज्वाळा निगती जैसा का वेदशती. रुंडमाळा शोभती सर्पवेष्टीत परियेसा. पाचवे असे जे वदन व्यक्ता अव्यक्त दिसे जान. साकार निराकार सुजान सगुण निर्गुण ईश्वर. सलक्षण निर्लक्षण ऐसे शोभतसे वदन. परब्रह्म वस्तु जान सर्वेश्वर. पंचमुख काल व्याल सर्प बहुत कंठी. माळा मिरवित चरण मिरवे आरक्त कमळापरी ईश्वराचे. चंद्रासारिखे नखे देखा मिरवती चरणी पादुका. अलंकार सर्प ऐका शोभतसे ईश्वर. व्याघ्रांबार प्रावरण सर्वांगी सर्पवेष्टन. गाठी बांधिली असे जान नागबंदे करून या. नाभी चंद्रावळी शोभे हृदयी कटाक्षरोमुभे. परमार्थ लाभा लाभे भक्तजन मनोहर. ऐसा रुद्र महाभोळा सिंहासनी आरूढला. पार्वती सहित शोभला बैसला असे परमेश्वर. पार्वतीचा श्रंगारू नाना परीचे अलंकारू. मिरवितसे मनोहरू सर्वेश्वरी परियेसा. कनक चंपक गोरटी मोतियांचा हार कंठी. रत्नखचित मुकुटी नागबंदी दिसतसे नाना परीच्या पुष्पजाती. मुकुटावरी शोभती तेथे भ्रमर आलिपिती. परिमाळा लागी परियेशी मोतियांची थोर जाळी. शोभतसे मुकुटाजवळी रत्ने असती जडती. शोभायमान दिसतसे नाशिक बर्वे सरळ. तेथे मिरवे मुक्ताफळ. त्यावर रत्न सोज्वळ जडले असे शोभायमान. अधरोष्ट प्रवाळ सरसी दंतपंक्ती रत्ने जैसी. ऐसी माता मिरवे कैसी महामाया परियेशी. कानी तानवडी भोया रत्नकचित मिरवलिया. अलंकार महामाया ल्यायलिसे जगन्माता. पीतवर्ण चोळी देखा कुचतटी शोभे निका. एका वळी रत्ने अनेका कंठीहार शोभतसे. कालव्यात सर्पथोर स्तनपान करीती मनोहर. कैसे भाग्य त्यांचे थोर त्या सर्पांचे परियेसा. आरक्त वस्त्र नेसली जैसे डाळिंबी पुष्पवेली. किंवा
कुंकुमे मिरवती गिरिजा माता परियेसा। बाहुदंड सरळ सुरेखा करी कंकन मुद्रिका। मुक्ता कंचुकी देखा ल्यायलिसे अपूर्व। चरण शोभती बर्वे नुपुर युक्त स्वभावे। असे पार्वतीचे ध्यान घ्यावे म्हणती देवगण समस्त। अष्टमीच्या चंद्रा सरिसा मिरवे टिळक कपाळी तैसा। त्रिपुंड्र टिळा शुभ्र जैसा मोतियांचा परियेसा। नाना परिचय अलंकार अनेक परिचय श्रृंगार। कोण वर्णू शके पार जगन्माता देवीचा ऐसा शंभू। उमे सहित बैसलासे सभेत 23 कोटी परिवारात। इंद्र आला ओळंगेशी आले समस्त सुरवर। देवऋषी सनत कुमार आले तेथे वेगवक्त्र। त्या ईश्वर सवेशी सनत कुमार ते वेळी लागतसे चरण कमळी। साष्टांग नमुनी भाळी विनवितसे शिवासी। जय जयाजी उमाकांता जय जयाजी विघ्नकर्ता। त्रिभुवनी तुची दाता चतुर्विध पुरुषार्थाते। समस्त धर्म आपणासी निरूपिले परियेसी। भवार्णवी तारावयासी पापक्षया कारणे। आनिक एक आम्हा देणे मुक्ती होय अल्पगुणे। चारी पुरुषार्थ जेणे गुणे अनायासे साधिजे। एरवी सकल पुण्यासी करणे कष्ट अस्मासी। हितार्थ सर्व मानवासी निरोपावे स्वामिया। ऐसे विनवी सनत कुमार मनी संतोषून ईश्वर सांगता झाला। कर्पूर गौर सनत कुमार मुनीशी ईश्वर म्हणे तये वेळी। ऐका हो ऋषी सखळी धर्म घडे तात्काळी ऐसे पुण्य सांगेन। वेदशास्त्र संमतेशी असे धर्म परियेशी। अनंत पुण्य त्रिपुंड्रेशी भस्मांकित परियेसा। ऐकोन या सनत कुमार कवन विधी लाविजे नर। कवन स्थानी द्रव्य परिकर शक्ती कवन देवता असे। कवन कर्तृत्व की प्रमाण कवन मंत्र लाविजे आपण। सांगा स्वामी विस्तारोन म्हणून चरणी लागला। अशी विनंती ऐकोनी सांगे शंभू विस्तारोनी। गोमय द्रव्य देवताग्नी भस्म करणे परियेसी। पुरातन यज्ञस्थानी जी असेल मेदिनी। पुण्य बहुत लाविता क्षणी तेथील भस्म परियेसा। सद्यो जातादी मंत्रेशी घ्यावे भस्म तळहस्तासी। अभिमंत्रावे भस्मासी अग्निरीती करोनिया। मानस तोकेती मंत्रेशी समर्दावे अंगुष्ठेशी। त्र्यंबकादी मंत्रेशी श्री लाविजे परियेसा। त्रयायुषेती मंत्रेशी लाविजे ललाट भुजासी। त्याची मंत्रे परियेसी ज्ञानी स्थानी लाविजे। मध्यागुष्ट अनामिका अंगुलीसी लाविजे प्रथम ललाटेसी। प्रतिलोम अंगुष्ठेसी मध्यरेखा काढीजे। त्रिपुंड्र येणे परी लाविजे तुम्ही परिकरी। एक एक रेषा विस्तारी सांगेन ऐका एक चित्ते। 3 रेषा स्थानी लावावे त्याच मंत्रानी। अधिक न लाविजे भ्रुवाहुनी भ्रू समान लाविजे। नवदेवता विख्यातेशी आहेत एक एक रेखेशी। आकार गार पत्त्याशी भुरात्मा रजोगुणी। ऋग्वेद आणि क्रियाशक्ती प्रातसवन असे ख्याती। महादेव देव म्हणती प्रथम रेखेचा येणे परी। दुसऱ्या रेखेच्या देवता सांगेन ऐका विस्तारता। उकार दक्षिणाग्नी देवता नभ सत्व जाणीजे। यजुर्वेद म्हणती त्यासी माध्यान्ह दिन सवन परियेशी। इच्छाशक्ती
अंतरात्म्याशी महेश्वर देवता जाण. तिजी रेखा मधिलेशी मकार अहवनीय परियेशी परमात्मा प्रकृतीशी ज्ञानशक्ती तयाशी. तृतीय सवन त्याशी अधिदेवता इंद्र त्याशी शिवशक्ती निर्धारेशी तीन रेखा येणे परी. ऐसे नमस्कारोनी त्रिपुंड लाविजे भस्मे करोनी महेश्वरीची प्रीती म्हणोनी वेदशास्त्रे वाखाणिती. ब्रह्मचारी गृहस्थाशी वानप्रस्थ यतीश्वराशी समस्त लाविजे हर्षी भस्मांकित त्रिपुंड. मुक्ती काम जे लाविती त्याशी नाही पुनरावृत्ती. जे जे मनी संकल्पिती लाभती चारी पुरुषार्थ. क्षत्रिय वैश्य क्षुद्र त्रिविधाशी गोहत्यादी पातकीयाशी वीर हत्यादी आत्महत्येशी शुद्धात्मा करी भस्मांकित. महापातकी अपन उपपातक करी जान. भस्म लाविता तत्क्षण पुण्यात्मा होतो होय. विधीपूर्वक मंत्रेशी जे लाविती भक्तीशी त्यांची महिमा अपारेशी वंद्य होय देवलोकी. नेने जरी मंत्रविधी तेने लाविजे भावबुद्धी. त्याचा महिमा अपारनिधी एक चित्ते परियेसा. परद्रव्या अपहार देखा परस्त्री गमन ऐका. ऐसे पापी पर निंदका तोही पावन होय जाना. परक्षेत्र हरण देखा परपीडन करी जो का. सस्य आराम तोडी पताका तोही होय पुनीत. दहन केले ग्रहाशी असत्यवादी परियेशी पैशून्यपण पापियाशी. वेद विक्रय पापी जान. कूटसाक्षी वृत्ती त्यागी कौटिल्य करी पोटा लागी. ऐशी पापे सदा भोगी तोही होय पुनीत गायी. भूमी हिरण्यदान महिषी तीळ कंबळदान घेतले असे वस्त्रान्न तोही पुनीत परियेसा. धनधान्य जलादी दान जो घेई नीचापासून त्याने करणे भस्मक धारण तोही पुनीत होय जान. कन्या विधवा अन्य स्त्रियेशी घडला संग जयाशी. अनुतप्त होवनी परियेशी भस्म लाविता पुनीत. दासी वेश्या भुजगणेशी वृषलस्त्री रजस्वलेशी केले असेल जो का दोषी तोही पुनीत होय जाना. रसमांस लवणादिका केला असेल विक्रय देखा पुनीत होय भस्म संपर्का. त्रिपुंड लाविता परियेसा जानोनी. अथवा अज्ञानता पापे घडली असंख्यता. पवित्रात्म भस्म लाविता पुण्यात्मा होय जाना. नाशील सर्व पापाशी भस्म महिमा आहे ऐशी. शिवनिंदक पापियाशी नरक भोग परियेसा. शिवद्रव्य अपहरिल्याशी निंदा करी शिवभक्ताशी. नव्हे निष्कृती त्याशी पापा वेगळा नोहे जान. रुद्राक्ष माळा ज्याच्या गळा लाविला त्रिपुंड बाळा. अन्य जाती होय केवळा तोही पूज्यती ही लोकी. जितुकी तीर्थे भूमीवरी असती क्षेत्रे नाना परी. स्नान केले पुण्य सरी भस्म लाविता परियेसा. मंत्र असती कोटीशत पंचाक्षरादी विख्यात. अनंत अगम्य असे मंत्र जपिले फळ भस्मांकिता. इहे लोकी अखिल सुख होय आपण शतायुष. व्याधी न होय शरीरास भस्म लाविता परियेसा. पूर्वजन्म सहस्रांती अनिकही बहुती. भस्मधारणे पापे जाती 42 वंशादी. अष्ट ऐश्वरे नराशी दिव्य शरीर तेजोराशी. ज्ञान होय भरवशी देहांती मुक्त होईल बैसोनिया.
विमानी दिव्य स्त्रिया येऊनी सेवा करीती येणे गुणी घेऊनी जाती स्वर्गासी विद्याधर सिद्धजन गंधर्वादी देवगण इंद्रादी लोकपाल जान वंदिती सर्व तयासी अनंतकाळ तया स्थानी सुखे असती संतोषुनी मग जाय तेथुनी ब्रह्मलोकी शाश्वत एकशत कल्पवरी राहती ब्रह्मलोकी स्थिरी तेथोनी जाती वैकुंठपुरी विष्णुलोकी परियेसा तीन कल्पवरी राहती नर वैकुंठपुरी मग पावती कैलास शिखरी अक्षय काळ तेथे राहती शिवसायुज्य होय तयासी संदेह सोडूनी मानसी लावावे त्रिपुंड भस्मासी सनत कुमारादिक ऋषी सकळ वेदशास्त्र उपनिषदात सार पाहिले पुराणात चतुर्विध पुरुषार्थ भस्मधारणे होय जाना ऐसे त्रिपुंड महिमान सांगितले शिवे विस्तारून म्हणून लावा तुम्ही सकळ जन सनत कुमारादी ऋषीश्वर सांगून या सनत कुमारासी ईश्वर गेले कैलासाशी सनत कुमार महाऋषी गेला ब्रह्मलोकाप्रती वामदेव महामुनी सांगती ऐसे विस्तारोनी ब्रह्मराक्षसे संतोषोनी नमन केले चरणाशी वामदेव म्हणे राक्षसाशी भस्म महिमा आहे ऐशी माझी या अंगस्पर्शी ज्ञान तुझ प्रकाशिले ऐसे म्हणून संतोषी अभिमंत्रोनिया भस्माशी देता झाला राक्षसाशी वामदेव ते वेळी ब्रह्मराक्षस त्यावेळी लाविता ती पुंडरक कपाळी दिव्य देह झाला बळी तेजोमूर्ती परियेसा दिव्य अवयव झाले त्याशी जैसा सूर्यसकाशी आनंदरूप झाला परियेशी ब्रह्मराक्षस तयवेळी नमन करुणी योगियाशी केली प्रदक्षिणा भक्तीशी विमान आले तत्क्षणेशी सूर्यसकाश परियेसा दिव्य विमानी बैसोनी स्वर्गी नेला तोच तेच क्षणी वामदेव महामुनी परमलोक तया दिधला वामदेव महादेव मनुष्यरूप तसे स्वभाव प्रत्यक्ष तो शांभव भक्ता तारू हिंडतसे त्रयमूर्तीचा अवतारू वामदेव सर्वेश्वरू करावया जगद उद्धारू हिंडत होता भूमीवरी भस्म महात्मा असे थोरू विशेष हस्तपर्श गुरु ब्राह्मण राक्षस पावला पारू उद्धार झाला तयाचा समस्त मंत्र असती गुरुविन साध्य न होती वेदशास्त्रे वाखाणिती नास्ती तत्वता गुरु परम सूत म्हणे ऋषीश्वराशी भस्म महिमा आहे ऐशी गुरु असते असे विशेषी तस्माद गुरुची कारण येणे परी त्रिविक्रमशी सांगती श्री गुरु विस्तारेशी त्रिविक्रम भारती हर्षी चरणावरी माता ठेवी नमन करुणी श्री गुरुशी निघाले आपल्या स्थानाशी झाले ज्ञानतयाशी गुरुचेनी उपदेशे येणे परी सिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोनी ऐक शिष्या नामकरणी भक्तिभावे करुनिया म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्तिभावे ऐकती नर चारी पुरुषार्थ पावती इति श्री गुरुचरितामृत भस्म महिमा विख्यात वामदेव कृपावंत होऊनी राक्षस उद्धारिला इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्यु उपाख्याने सिद्धनामधारक संवादे भस्म महिमा वर्णनम नाम 29 अध्याय श्री गुरु दत्तात्रय अर्पितमस्तु ओवी संख्या 261 श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त।